हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आपल्याला जसं माहिती आहे, या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहेत असे फार्मास्युटिकल ब्रँड्स, म्हणजे असे मेडिसिन जे आपल्या घरोघरी अवेलेबल असतात. कधी ना कधी आपण ते घेतलेले असतात, पण बऱ्याच वेळेला आपण त्यांचा मिसयूज करतो, कधी ओव्हरडोस घेतो आणि त्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, ते आपल्यासाठी किती हानिकारक असू शकतात हे आपण बघतो. आणि प्रत्येक मेडिसिन किंवा प्रत्येक ब्रँड हा सायंटिफिकली कसा वर्क करतो हे आपण बघत असतो. तर चला, विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॅन 40 किंवा पॅन डी बद्दल. तर दादा, आजपासून मी चहा सोडला आहे, पण मला ऍसिडिटी होती. काय करू? चला पॅन डी खाऊयात. आज मला ट्रिपला जायचं आहे, तर ऍसिडिटी होईलच. काय करू? पॅन 40 घेतो. आज माझा उपवास होता, त्यामुळे सकाळपासून काहीच खाल्लं नाही, तर ऍसिडिटी वाढली. पॅन 40 खातो. आज खूप मसालेदार खाल्लंय, जळजळ होतीये. पॅन्डी आहे ना, आज खूपच पित्त झालंय आणि डोकं पण दुखतंय. पॅन्टॅप्राझोलचा ब्रँड असेल कुठला तरी, मेडिकलमध्ये जाऊन खातो. गाईज, तुम्ही पण जर हे करत असाल तर तुम्ही खूप मोठी मिस्टेक करताय. तुम्ही फक्त तुमच्या शरीराला सवय नाही लावत आहे, तर तुम्ही फ्युचरमध्ये येणारे काही मोठे आजाराला आमंत्रण देताय. कसं काय? चला बघूयात. सर्वात पहिले बघूयात पॅन डी किंवा पॅन 40 मध्ये नेमकं असतं काय. तर पॅन डी मध्ये असतं पॅन्टॅप्राझोल आणि डोमपेरिडोन, आणि पॅन 40 मध्ये असतं फक्त पॅन्टॅप्राझोल 40 mg. पॅन्टॅप्राझोल हे एक प्रोटॉन पंप इनिबिटर आहे. आता ते काय आहे आपण डिटेलमध्ये बघूयात. आणि डोमपेरिडोन जे आहे ते प्रोकायनेटिक किंवा अँटी एमिटिक, म्हणजे अँटी एमिटिक म्हणजे काय, ज्याच्याने उलटी येते, तर उलटीला सप्रेस करतं. आता सर्वात पहिले आपण बघूयात बॉडीचं नॉर्मल मेकॅनिझम काय असतं. तर आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड नावाचं जे ऍसिड आहे हे कंटिन्युअसली रिलीज होत असतं. आता हे आपल्याला का लागतं? तर आपण जे पण काही खातो त्याला डायजेस्ट व्हायला एक ऍसिडिक मीडियम लागत असतं. तर हे ऍसिडिक मीडियम हे पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड असल्यामुळे तयार होतं. त्यामुळे आपण जे पण काही खातो पितो त्याचं ऍब्झॉर्प्शन होतं, त्याच्यातनं आयर्न किंवा B12 जे आहे ते ऍब्झॉर्ब व्हायला, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इम्युनिटीसाठी, म्हणजे जे आपल्या पोटामध्ये असलेले बॅक्टेरिया आहेत त्यांना पण ऍसिडिक नेचर असल्यामुळे, हायड्रोक्लोरिक ऍसिड असल्यामुळे ते बॅक्टेरिया किल होतात. सोबत पेप्सिन एन्झाईम पण असतं जे लागतं आपल्या डायजेशनसाठी आणि बेटर ऍब्झॉर्प्शनसाठी. तर हे जे हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं हे ऑफकोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे जे पोटाच्या इंटरनल लाइनिंग्स आहे त्याला हे धोका पोहोचू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये जळजळ होऊ शकतं, बर्निंग होऊ शकतं. पण निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे म्युकस लाइनिंग आपल्याला आपल्या पोटामध्ये दिलेली आहे, ज्याला इंटरनल लाइनिंग म्हणतात, जी म्युकसची असते. आणि त्याच्यामुळे जे पोटामध्ये ऍसिड आहे, जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, त्याच्यामुळे पोट जळत नाही. पण कंटिन्युअस स्ट्रेस, लॉंग टर्म मेडिकेशन, पेन किलर्स, त्यासोबत इन्फेक्शन, हे जर आपल्याला लॉंग टर्म मध्ये राहिलं तर आपल्या ज्या पोटाच्या लाइनिंग्स आहेत, म्युकस लेअर ज्या आहेत त्या कमकुवत होतात. आणि त्यामुळे जी म्युकस लेअर आहे ती थोडीशी निघून गेल्यामुळे जी दुसरी लेअर आहे, म्हणजे पोटाची लेअर जी आहे, त्याला हे हायड्रोक्लोरिक ऍसिड लागतं. आणि ऑफकोर्स कुठलंही ऍसिड लागल्यामुळे तिकडे बर्निंग हे होणारच आहे, त्यामुळे आपल्याला जळजळ होते. दुसरी गोष्ट, इसोफेगस म्हणजे अन्ननलिका जी आहे त्याला म्युकस लेअर हा नसतो. म्हणजे पोटाच्या वरची जी लेअर आहे तिथे एक काइंड ऑफ अ वॉल असतो. तो वॉल जेव्हा लूज होतो तेव्हा पोटातलं जे अन्न आहे ते अन्न नलिकेत येतं, म्हणजे इसोफेगस मध्ये होतं, आणि मग आपल्याला घशामध्ये जळजळ जाणवते. साध्या भाषेत समजायचं तर जो आपल्या सिलेंडरचा गॅस असतो, सिलेंडरमध्ये जो गॅस असतो तो तेव्हाच उपयोगी पडतो जेव्हा तो डायरेक्टली कनेक्टेड आहे आपल्या शेगडीच्या बर्नरला. आता जर ती बर्नरला असलेला पाईप जर बाहेर काढला तर तो गॅस जो आहे तो घरात पसरणार आहे. आणि तसंच आहे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं, जोपर्यंत तो सिलेंडरमध्ये आहे तोपर्यंत तो चांगला आहे, जेव्हा तो बाहेर येणार आहे तेव्हा त्याचा धोकाच होणार आहे. तर अशी जी कंटिन्युअस जळजळ होती त्याला म्हणतात GERD, म्हणजे गॅस्ट्रो इसोफेगस रिफ्लक्स डिसीज. आणि तात्पुरतं हीच जळजळ किंवा हीच ऍसिडिटी रोखण्यासाठी बनलेले आहेत पॅन्टॅप्राझोल, म्हणजेच पॅन डी असो, पॅन 40 असो, पॅन्टोसिड असो, पॅन्टोसेक असो, तर बाकी प्रकारचे जे ही अँटी ऍसिड आपण ज्याला म्हणतो ते बनलेले आहेत याच गोष्टीला सप्रेस करायला. आता ते कसे सप्रेस करतात चला बघूया. जनरली डॉक्टर पॅन 40 किंवा पॅन डी किंवा इन शॉर्ट पॅन्टॅप्राझोल का प्रिस्क्राईब करतात? पेप्टिक अल्सर, GERD, झोलिंजर सिंड्रोम, NSAIDsचा ओव्हरडोस किंवा गॅस्ट्रिक ब्लोटिंग, म्हणजे पोटातनं जेव्हा रक्त बाहेर पडतं त्या टायमाला हे अँटी ऍसिड्स ज्याला आपण म्हणतो किंवा अँटॅसिड्स आपण ज्याला म्हणतो हे दिले जातात. आता हे जे अँटॅसिड आहे म्हणजे पॅन्टॅप्राझोल आहे, नेमकं काम कसं करतं? तर आपल्या गॅस्ट्रिक परायटल सेल्समध्ये हायड्रोजन पोटॅशियम एटिपेज एन्झाईम असतं. सो हे जे एन्झाईम आहे हे PPI आहे, म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर. म्हणजे जे आपल्या पोटामध्ये जे ऍसिड बनतं त्याला हे टेम्पररीली ब्लॉक, त्यामुळे टेम्पररीली जी जळजळ आहे ती बंद होते. आता ज्याला खरंच लॉंग टर्म साठी याची गरज आहे, म्हणजे ज्याला क्रॉनिक डिसीज आहे किंवा ज्याला झोलिंजर सिंड्रोम आहे
किंवा GERD हा जो त्याला क्रोनिक लेवलला आहे त्यांच्यासाठी हे लॉंग टर्म कधी कधी द्यावं लागतं. पण आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला जर हे घेत राहिलं आणि याची आपल्याला सवय लागली तर नेमकं काय होतं? आता अँटॅसिड घेणं ही चूक नाहीये, पण याची हॅबिट लागते. जसं आपल्या बॉडीमध्ये कॅफिन विड्रॉल सिम्पटम असतो, म्हणजे जसं आपण एकदम चहा किंवा कॉफी बंद केलं तर जो विड्रॉल सिम्पटम आपल्याला होतं सेम होतं जेव्हा आपण कुठलंही मेडिसिन बंद करतो, स्पेशली अँटॅसिडमध्ये. आता जेव्हा कुठलाही माणूस जेव्हा कंटिन्युअसली हे जे अँटॅसिड घेतो त्यावेळेला दोन गोष्टी होतात. एक तर प्रोटॉन पंप इनिबिटर झाल्यामुळे त्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड रिलीज होत नाही. पण याचा दुसरा अर्थ असा होतो, बॉडीला अशा प्रकारे सिग्नल जातात की पोटामध्ये ऍसिड नाहीये आणि जेव्हा त्या गोळीचा इफेक्ट जो आहे तो संपतो त्यानंतर बॉडी जी आहे ती डबल म्हणजे 2 टाइम्स मध्ये आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड रिलीज करतं, कारण बॉडीला असं सिग्नल गेलेला असतो की पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड नाहीये, जे आपल्याला महत्वाच्या गोष्टी म्हणजे पचन व्हायला, ऍब्झॉर्प्शन व्हायला लागत असतं. आता याचे जे दुसरे जे साईड इफेक्ट्स आहे, जेव्हा आपण लॉंग टर्म कुठलीही ऍसिडिटीची गोळी घेतो त्याच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस होतं, कारण आपले जे फोलिक ऍसिड आहे किंवा व्हिटॅमिन B12 आहे हे जे आहे हे एक ऍसिडिक pH मध्येच आपल्या ब्लडमध्ये ऍब्झॉर्ब होतात. आता जेव्हा व्हिटॅमिन B12 किंवा मॅग्नेशियम हे जे आपल्या रक्तामध्ये ऍब्झॉर्ब होत नाही तेव्हा हाडं ठिसूळ होतात, कारण आपल्या बोन्सला जसं आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B12 हे लागत असतं आणि तेच जर आपण ऍब्झॉर्ब होऊ दिलं नाही या गोळीमुळे तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये जे आहे आपले हाडे ठिसूळ होतात. अजून एक गोष्ट म्हणजे क्लॉस्ट्रोडियम डिफिकल नावाचा बॅक्टेरिया असतो. हा गुड बॅक्टेरिया आहे जो आपल्याला डायजेशनला हेल्प करतो. आता जास्त प्रमाणामध्ये आपण अँटॅसिड घेतल्यामुळे हा बॅक्टेरिया देखील किल होतो आणि त्यामुळे आपल्याला जुलाबही लागतात. सर्वात महत्वाचं म्हणजे स्टमक कॅन्सर. जर तुम्ही लॉंग टर्म साठी कुठलंही अँटी ऍसिड घेत असाल तर तुम्हाला जे तुमचं इनिशियली कॅन्सर मास्किंग आहे ते होत असतं, कारण स्टमक कॅन्सर हे तात्पुरतं दाबलं जातं आणि त्यामुळे ते निदान होत नाही आणि जनरली आपल्याला भूक न लागणं, वेट लॉस होणं, गिळताना त्रास होणं ह्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपण तात्पुरतं ऍसिडिटीची गोळी खाऊन जर यांना सप्रेस केलं म्हणजे यांना दाबलं तर लॉंग टर्म मध्ये जो आहे कॅन्सर हा इनिशियली जो डिटेक्ट होऊ शकला असता तो होत नाही. सो ह्या एका छोट्याशा गोळीच्या सवयीमुळे तुम्हाला किती फ्युचरमध्ये त्रास होऊ शकतो, तुम्ही कुठले मोठे आजार तुम्ही ओढवू शकता हे तुम्ही बघितलंच असेल. तर तुम्ही कधी ही चूक केली आहे का, किंवा तुमचा कोणी मित्र किंवा घरातले किंवा कोणी नातेवाईक कधी पण ऍसिडिटी होती म्हणून आपल्या मनाने जर ही गोळी घेत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नो युअर मेडिसिन म्हणजे तुमचं मेडिसिन जाणून घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या फार्माच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.